महापालिकेच्या शाळा बनल्या मद्यपींचे अड्डे. नमस्कार, SP न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे. कोल्हापूरकरांनो, आज एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक वास्तव आपण समोर आणत आहोत. ज्या शाळेत आपण आपल्या पाल्यांना उज्ज्वल भविष्यासाठी, संस्कारांसाठी पाठवतो, ती शाळा जर मद्यपींचा अड्डा बनली असेल तर कल्पना करूनही अंगावर काटा येतो. पण हेच वास्तव आज कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात पाहायला मिळत आहे. कसबा बावड्यातील महानगरपालिकेचे प्रिन्स शिवाजी विद्यालय, विद्येचं हे पवित्र मंदिर सध्या मद्यपींच्या विळख्यात सापडलंय. रात्रीचा अंधार पडला की या शाळेच्या परिसरात चक्क ओपन बार मांडला जातो. सकाळी जेव्हा मुले शाळेत येतात तेव्हा त्यांना सरस्वतीच्या दर्शनाआधी दर्शनी भागात पडलेला दारूच्या बाटल्यांचा खच पाहावा लागतो. हे दृश्य पाहून कोणत्याही सुज्ञ नागरिकाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. पण ही समस्या केवळ एका शाळेपुरती मर्यादित राहिलेली नाही. कोल्हापूर शहरातील महापालिकेची उद्याने असोत, खेळाची मैदाने असोत किंवा मोठे निर्जन रस्ते, हे सर्व सध्या तळीरामांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहेत. पोलीस आणि महापालिका प्रशासनाचं हे दुर्लक्ष आता शहराच्या सुरक्षित वातावरणाला काळिमा फासत आहे. शाळेच्या आवारातच जर अशा प्रकारे उघड्यावर मद्यप्राशन होत असेल तर आपल्या मुलांवर काय संस्कार होणार, असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. या ओपन बारला लगाम घालण्यासाठी आणि मद्यपींना आवर घालण्यासाठी परिसरात तात्काळ पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मद्यपींच्या अड्ड्यांवर कधी कारवाई करणार की केवळ बघ्याची भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.